मुंबईमध्ये भाजप विरोधात सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। मंत्रालयासमोर काँग्रेसचे हे आंदोलन सुरू आहे। अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली आणि पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी आंबेडकरांबाबत एक वक्तव्य केलं होतं आणि त्याचे पडसाद काल संसदेत सुद्धा पाहायला मिळाले। आणि आज मुंबईमध्ये भाजप विरोधात काँग्रेसने आंदोलन केलं। मंत्रालयासमोर काँग्रेसने हे आंदोलन केलं। यावेळी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, तर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे। तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर म्हणणं सध्या फॅशन झाली असं वक्तव्य संसदेत केलं होतं आणि त्याचे पडसाद अनेक ठिकाणी सध्या पाहायला मिळतात। अशा पद्धतीने आज मुंबईमध्ये भाजप विरोधात काँग्रेसने आंदोलन केलं। मंत्रालयासमोर काँग्रेसने हे आंदोलन केलं। आंदोलनानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची यावेळी धरपकड करण्यात आली। काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक सुद्धा करण्यात आली। दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। काँग्रेसचं मुंबईचं कार्यालय भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तोडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। दोन्ही पक्षांमध्ये वाद जो आहे तो पेटताना आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघितलं तर मंत्रालयाच्या बाहेरच काही वेळापूर्वीच काँग्रेसचे हे कार्यकर्ते धडकले आणि सरकारच्या विरोधात अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमले। आता आपण बघतोय की पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि कुठेतरी हा वाद, हा निषेध आणि हा आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून होताना आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।